दररोज ओवा खाण्याचे आश्चर्यकारक फायदे. पोट बिघडल्यावर ओवा चावून खा. यानंतर 1 कप गरम पाणी प्या. 10 ग्रॅम सुंठ, 5 ग्रॅम काळे मीठ, 2 ग्रॅम जिरे चांगल्या प्रकारे मिश्रण करा. या मिश्रणातील 3 ग्रॅम प्रमाण कोमट पाण्यात टाकून दिवसातून 4 ते 5 वेळा घ्या. पोटदुखी होणार नाही. पोटात जंतू असतील तर काळ्या मिठासोबत अर्धा चमचा ओवा खा. हे काही वेळा नियमित खाल्ल्याने पोटातील जंतू नष्ट होतात. 4 नंबरला आहेत 3 ग्रॅम ओवा आणि अर्धा ग्रॅम मीठ खाल्ल्याने हृदयाचे रोग दूर होतात. गॅस झाल्यावर थोडी हळद, ओवा आणि 1 चिमूट काळे मीठ एकत्र मिसळून खा. ह्यामुळे लवकर आराम मिळेल. 6.5 ग्रॅम ओवा पाण्यात टाकून सेवन करा. महिन्यातून 5 वेळा. असे केल्याने मूतखडा कधीच होणार नाही आणि असेल तर निघून जाईल. 7 नंबरला आहे तोंडले. ओवा, अद्रक आणि कापूर यांना समान प्रमाणात घेऊन कटून घ्या. एका सुती कापडात गुंडाळून थोडे गरम करा. सुजलेल्या भागावर हळूहळू शेकल्यामुळे सूज कमी होईल. 8 नंबरला आहे दारूची सवय मोडण्यासाठी दिवसातून प्रत्येक 2 तासाला ओवा चावण्यास द्या. लवकर परिणाम दिसेल. 9 नंबरला आहेत ओवा भाजून बारीक करा. या मिश्रणाने रोज 2 वेळा दात घासा. तुमचे दात मजबूत आणि चमकदार होतील. दात दुखत असल्यास ओवा पाण्यात उकळून कोमट पाण्याने गुळण्या करा. दात दुखणे थांबेल. तसेच 10 नंबरला आहे अजवाईन बारीक करून खोबऱ्याच्या तेलात टाका आणि हे तेल कपाळावर लावा. डोकेदुखी थांबेल. 11 नंबरला आहे ओवा भाजून एका कापडात गुंडाळा आणि रात्री झोपताना उशीजवळ ठेवा. दमा, सर्दी, खोकला असणाऱ्या लोकांना श्वास घेण्यास अडचण येणार नाही. 12 नंबरला आहे दम्याच्या रोग्यांना रोज ओवा आणि लवंगाच्या समान प्रमाण असलेला चूर्ण रोज दिले तर फायदा होतो. ओवा एखाद्या मातीच्या भांड्यावर जाळून त्याचा धूर केला तर दम्याच्या रोग्यांना श्वास घेण्यास अडचण येणार नाही. 13 नंबरला ओव्याच्या रसामध्ये 2 चिमूट काळे मीठ मिसळून सेवन करा आणि नंतर गरम पाणी प्या. खोकला बरा होईल. 14 नंबरला आहेत कोरड्या खोकल्यापासून त्रस्त असाल तर ओव्याचा रस मधात मिसळून दिवसातून 2 वेळा 1 चमचा सेवन करा. तसेच 15 नंबरला आहे गळ्यात खाज असेल तर बोराचे पान आणि ओवा हे सोबत एकाच पाण्यात उकळा आणि गाळून हे पाणी प्या. 16 नंबरला अद्रकच्या रसामध्ये थोडे चूर्ण आणि ओवा मिसळून खाल्ल्याने खोकल्यापासून आराम मिळेल. 17 नंबरला आहेत ओवा विड्याच्या पानांमध्ये ठेवून चावा. असे केल्याने कोरड्या खोकल्यापासून आराम मिळेल. ह्या व्यतिरिक्त ओवा खाल्ल्याने गळ्याची सूज आणि दुखणे थांबेल. तसेच 18 नंबरला आहेत नाकबंद. नाकबंद झाल्यावर ओव्याला बारीक करून कपड्यात गुंडाळून वास घ्या. आराम मिळेल. 19 नंबरला जेवणानंतर ओवा आणि गूळ सोबत खाल्ल्याने सर्दी आणि ॲसिडिटीपासून आराम मिळेल. 20 नंबरला 2 ते 3 ग्रॅम ओवा दिवसातून 3 वेळा घ्या. सर्दी आणि डोकेदुखीपासून आराम मिळेल. तसेच 21 नंबरला आहे पानासोबत ओवा चावा. गॅस, पोटातील मुरडा आणि ॲसिडिटीपासून आराम मिळेल. 22 नंबरला आहेत 1 ग्रॅम भाजलेला ओवा पानामध्ये टाकून चावल्याने अपचनपासून आराम मिळेल. हिवाळ्यात शरीराला थोडी गरमी
देण्यासाठी थोडा ओवा चावा आणि पाण्यासोबत सेवन करा. तसेच 23 नंबरला 1 चमचा ओवा आणि 1 चमचा जिरं एकसोबत भाजून घ्या. मग हे पाण्यात उकळून गाळून घ्या. ह्या पाण्यात साखर मिसळून प्यायल्याने ॲसिडिटीपासून आराम मिळेल. तसेच 24 नंबरला आहेत कॉलरा झाल्यावर कापूरसोबत ओवा मिसळून खाल्ल्याने आराम मिळेल. झोप न येण्याची समस्या असेल तर 2 ग्रॅम ओवा पाण्यासोबत सेवन करा. झोप चांगली लागेल. तसेच 25 नंबरला खाज येत असेल तर किंवा कुठे जळाले असेल तर ओवा बारीक करून तेथे लावा आणि 4 ते 5 तास लावून ठेवा. यामुळे फायदा होईल. कोलेस्ट्रॉल कमी होतं तर ओव्यामध्ये फायबर, व्हिटॅमिन ए आणि इतरही अनेक पोषक तत्व असतात जे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात. यावर झालेल्या शोधातून समोर आलं की यात अँटीऑक्सिडंट भरपूर असतात जे शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. तसेच 27 नंबरला आहे सर्दी खोकल्यापासून बचाव. तर बदलत्या वातावरणात सर्दी खोकला ताप होणं कॉमन आहे. अशात ओव्यापासून तयार केलेला चहा घेतला तर ह्या समस्या लगेच दूर होतात, कारण याने शरीरात जमा झालेला कफ बाहेर येतो. 28 नंबरला आहेत पोट होईल साफ. ओव्याचा वापर नेहमीच पोटदुखी आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी केला जातो. जर तुम्हालाही पोट साफ होत नसेल किंवा होत नसल्याची समस्या असेल तर ओव्याचं सेवन नक्की करा. 29 वजन कमी करण्यास मदत. ओव्यामध्ये थायमोल नावाचं तत्व असतं जे तुमचं मेटाबॉलिझम बूस्ट करतं. जेव्हा तुमचं मेटाबॉलिझम बूस्ट होतं तेव्हा नवीन फॅट तयार होत नाही आणि जुनं फॅट सहजपणे बर्न होतं. त्यामुळे ओव्याच्या सेवनामुळे तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळते. 23 नंबरला आहे व्हायरल इन्फेक्शनपासून बचाव. तर ओवा खाल्ल्याने बदलत्या वातावरणात अनेक प्रकारच्या संक्रमणापासून बचाव केला जाऊ शकतो. इन्फेक्शनपासून याने बचाव केला जातो. त्यामुळे ओव्याचं नियमितपणे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.